अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 112वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन किशोर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे, तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, सतीश ताठे, विकास गीते, संचालिका प्रमिला पवार, उषा वैराळ, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी, अकाउंटंट संतोष गवळी आदींसह सभासद उपस्थित होते। अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेला 112 वर्षांची मोठी परंपरा असून सभासदांच्या कायम ठेवलेल्या ठेवीवर 8% व्याज देण्यात येणार आहे। याचबरोबर सभासदांना 12% डिव्हिडंड वाटप केले जाणार असल्याची माहिती यावेळी चेअरमन किशोर कानडे यांनी दिली। तसेच पतसंस्थेला 3,37,13,980 एवढा ढोबळ नफा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले। मनपा पतसंस्थेचे कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी यांनी यावेळी वार्षिक अहवालाचे वाचन केले आणि सर्व सभासदांनी एकमुखाने पाठिंबा देत सर्व विषयांना मंजुरी दिली। आज अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेची 112वी वार्षिक सभा पार पडली। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली। या सभेमध्ये आमचे जे विषय होते सगळे पुढे येणारे, याला सभासदांनी संपूर्ण विषय हे बहुमताने एकमताने संपूर्ण विषय मंजूर केले आणि यामध्ये काही सभासदांनी जे काही संस्थेच्या सूचना आम्हाला दिल्या त्याचं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते नक्की पूर्ण करू। सभासदांना ठेवीवरील व्याज हे 8% देण्याला सभासदांनी मंजुरी दिली आणि डिव्हिडंड हा 12% वाटपास आपण मंजुरी दिलेली आहे। सभेमध्ये सर्व सभासदांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडलेली आहे। तरी मी सर्व सभासदांचे आभार मानतो। धन्यवाद। अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर या संस्थेची 112वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज पार पडलेली आहे। संस्थेत 47 लाख रुपयाचा नफा झालेला आहे। सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा हा 37 लाख रुपये एवढा ढोबळ नफा झालेला असून आवश्यक त्या सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा हा 47,50,000 इतका झालेला आहे। त्या नफ्यामधून संस्थेने सभासदांना डिव्हिडंड म्हणून 12%ची शिफारस केलेली आहे। त्यात सर्व सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिलेली आहे व कायम ठेवलेले व्याज वर 8% या दराने कायम ठेवलेले व्याज संस्था सभासदांना अदा करणार आहे। एकूण कायम ठेवची 16 कोटीची एकूण ठेव आहे। त्या 16 कोटी ठेवीवर 8% दराने 1,25,00,000ची रक्कम संस्था सभासदांना अदा करणार आहे। सर्व सभासदांनी संस्थेत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा पार पाडली व संस्थेत सहकार्य केले याबद्दल मी सर्व सभासदांचे संचालक मंडळांचे आभार मानतो। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।